बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी सध्या पोलीस आयुक्तालयात आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून शीतल तेजवानी कागदपत्रांसह पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ऑफिसमध्ये बसून आहे। 4 तास झाले ती पोलीस आयुक्तालयात आहे। अजून तिचा जबाब नोंदवला गेलेला नाही। तर आता यातच एक मोठी अपडेट आपल्याकडे येते। जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। झी 24 तास कॅमेऱ्यात शीतल तेजवानी कैद झाली, त्यानंतर आता जवळपास 4:30 वाजता जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। 12:30 वाजल्यापासून शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालेली आहे आणि त्यानंतर आता 4:30 वाजता जवळपास तिची जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। मंगळवारी जवळपास 4 वाजताच्या सुमारास ती पुणे पोलीस आयुक्तालयात आलेली होती, मात्र आज कागदपत्रांसह तिला परत बोलवण्यात आलेलं होतं आणि आज शीतल तेजवानी 12:30 पासून पुणे आयुक्तालयात आहे आणि आता काही मिनिटांपूर्वीच तिच्या जबाब नोंदणीला सुरुवात झालेली आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी खरं तर हे एक महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे। जी जमीन आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती, तीच शीतल तेजवानीनं जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवली आणि हा सगळा गैरव्यवहार झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, शीतलची जबाब नोंदणी सुरू झाली आहे, काय ताजे अपडेट? होय, जबाब नोंदणी सुरू झालेली आहे, पण ती बंद दाराआड आहे डीसीपीच्या केबिन मध्ये आणि तेही आयओ नाही तर जे रायटर आहेत आयओची महिला पोलीस कर्मचारी टायपिंग करून घेतात, लिहून घेतात जबाब। ते शीतल तेजवानी जे सांगते ते लिहून घेते। मग हे प्राथमिक ज्याला पण कच्चा जबाब म्हणतो ते नोंदवून घेतात, कारण आयओ सध्या पुणे कोर्टात गेलेले सूर्यकांत येवले यांचा जामीन जो त्याला मिळाले अंतरिम जामीन तो रद्द करण्यासाठी पोलिसांचं स्टे म्हणण्यासाठी तिथे तो जामीन रद्द झालेला। तर मीन व्हाईल वेळ जाऊ नये म्हणून आता महिला पोलीस ते सगळे लिहून घेतील, शीतल तेजवानींचं काय जबाब आहे ते लिहून, नंतर आयओ येतील, नंतर तो जबाब पुन्हा फेर तपासला जाईल, चेक केला जाईल आणि मग जे काही डॉक्युमेंट्स असते वकील घेऊन आले शीतल तेजवानी ते सगळे तपासले जातील। मग आजची सगळी पुढची प्रोसिजर होईल। मग मुद्दा हवाच आहे की शीतल तेजवानीला अटक कधी, तर आज होणार का? तर सध्या तरी त्याचं उत्तर अजूनही पोलीसच सांगू शकतील। आज अजून एक सूत्रांच्या माहितीनुसार किमान संध्याकाळपर्यंत तिला इथं बसून ठेवलं जाईल, त्याचा जबाब नोंदवून घेतला जाईल, कदाचित उद्या पुन्हा बोलून घेतलं जाईल। पण हा वेळ काढूपणा आहे का? हा तितकाच, पण शेवटी ही आर्थिक गुन्हे शाखेचा गुन्हा आहे, हा फसवणुकीचा गुन्हा आहे, हा क्रिमिनल नाही। मग कारण पोलिसांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा आर्थिक फसवणूक गुन्हा असल्यामुळे याच्यात लगेच तात्काळ अटकेची कारवाई करणं तसं कायद्याला अडचणीचं असतं, कायद्याच्या दृष्टीने एक प्रोसेस असते। मग ती जबाब नोंदवला जाईल, समोरच्याचे जबाब, मग तिची मोठी प्रोसेस होईल, पण तिला अटक तर झालीच पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे। निश्चित। जवळपास किती वेळ झाला ही चौकशी सुरू होऊन चंद्रकांत? साधारण अर्धा तास किंवा 20 मिनिटं झाले असतील फक्त। आतमध्येच कर्मचारी दुपारी जेवायच्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर ते महिला कर्मचारी आत गेले आणि त्यांनी तिचा जबाब लिहून घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। जेव्हा आयओ येतील तपास अधिकारी मग ते पुन्हा जबाब फेर तपासला जाईल, फेर चेक केलं जाईल, तुमचं त्यांना वाचून दाखवलं जाईल, तुमचं जे म्हणणं आहे लिहून घेतलंय खरंय की तुम्हाला काय याच्यावर म्हणायचं का, मग त्याच्यावर मग आणखी मग ती उलट फेर तपास सगळ्या गोष्टी होतील। निश्चित चंद्रकांत, अगदी मंगळवारी सुद्धा 4 नंतर संध्याकाळी तेजवानी ही पोलीस आयुक्तालयात आलेली होती, मात्र तिला आज कागदपत्रांसह बोलवलेलं होतं। तर जवळपास 12:30 वाजल्यापासून ती बसून होती, आता तिच्या जबाब नोंदणीला सुरुवात झाली।